ठाण्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील जरांगेंच्या भेटीला निघालेले आहेत। 100 गाड्यांचा ताफा घेऊन ते अंतरवली सराटीकडे रवाना झाले। जरांगेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील आता जरांगेंची भेट घेणार आहेत। उपोषण सोडल्यानंतर जरांगे उपचार घेण्यासाठी अनुकूल असल्याचं चित्र आज दिसलं आणि त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे जरांगेंची विचारपूस करण्यासाठी 100 गाड्यांचा ताफा घेऊन अंतरवली सराटीच्या दिशेने निघालेले आहेत। महत्वाची बातमी, अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना याला एन्काउंटर म्हणता येणार नाही असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलेलं आहे। फोन आल्यावर वाहन चालकाने गाडी थांबवली होती, त्यामुळे सर्व 5ही पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग ताब्यात घ्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का? 4 पोलिसांवर एक आरोपीवरच ठरला हे समजणं थोडं कठीण जात आहे असं हायकोर्टाने म्हटलं। रिव्हॉल्वर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का असा सवाल कोर्टाने उपस्थित केला। या प्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे। कोर्टाने यावेळेस काय सवाल उपस्थित केलेला आहे पाहूया। आरोपीवर हल्ल्याप्रकरणी एफआयआर कधी झाला? घटनेचं ठिकाण पुराव्यासाठी सील केलं होतं का? आरोपीनं पिस्तूल वापरलं की रिव्हॉल्वर? आरोपीला असं घेऊन जाताना इतका निष्काळजीपणा का? 3 गोळ्या झाडल्या, 1 पोलिसाला लागली, 2 गोळ्या कुठे आहेत? याला एन्काउंटर म्हणता येणार नाही असं हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। नॉर्मली डोक्यात गोळी मारता का असा सवाल हायकोर्टानं पोलिसांना केला। 5 पोलीस अधिकाऱ्यांचे रेकॉर्डिंग ताब्यात घेण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिलेले आहेत। तर रिव्हॉल्वर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला आहे। तसंच एन्काउंटरवरील याचिकेवर 3 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे।